आमचे मालक गेले, आमच्या मागं आता आधार कोण नाही, माझे पिलं उघडे पडले, तर काय करावा? आम्हाला सरकारने आता आम्हाला मदत करावा, आम्ही कुठं काम करावा, कसं खावा? आता तरी आम्हाला आता घरात रुपया नाही, आम्ही काय करायचं ना आम्ही काय खायचं? ही परिस्थिती आमची अशी आहे. सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी हडपसरच्या पांढरेमळा या भागामध्ये आलो आहे. या भागामध्ये यायचं खरं कारण म्हणजे काल रात्री या ठिकाणी विषारी दारू सेवन केल्यामुळं 5 जण आहेत जे मृत्यूबळी पडलेले आहेत. आणि ही घटना फक्त हडपसरच्या पांढरेमळा या ठिकाणीच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामधून पिंपरी चिंचवड आणि हडपसरच्या पांढरेमळा या भागामध्ये विषारी दारू व्यसन केल्यामुळे तब्बल 15 जणांचा मृत्यूबळी त्या ठिकाणी गेलेला आहे. ही सगळ्या घटना कशामुळे घडल्या आहेत तर ह्या सगळ्या घटना बेकायदेशीर अवैध धंदे सुरू असल्यामुळे या घटना घडलेल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ज्यावेळेस पुण्याचा पदभार घेतला त्या टायमाला सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला. संपूर्ण पुणे शहराला हे व्यसनमुक्त पुणे शहर करणार आणि गुन्हेगारी मुक्त पुणे शहर करणार. परंतु गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट हे जोमाने रासरस पद्धतीने सुरू आहे. त्याच पद्धतीने फक्त अवैध धंद्याचाच सुळसुळाट नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा नेमकं घालणार तरी कोण? राजकीय सत्ताधारी नेते हे सातत्याने आम्ही असं करू, आम्ही तसं करू, इलेक्शनच्या पिरियडमध्ये नागरिकांना आश्वासनं देतात आणि अद्याप ते आश्वासनं मात्र आश्वासनच राहतात. अशीच धक्कादायक घटना हडपसरच्या पांढरेमळा या ठिकाणी घडलेली आहे. विषारी दारू सेवन केल्यामुळे तब्बल 5 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. मी सध्या पांढरेमळ्याच्या त्या वस्तीमध्ये आलो ज्या वस्तीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्या घरामध्ये आपण जाणार आहोत ज्यांच्या घरामध्ये तो व्यक्ती मृत्यूबळी पडलेला आहे. आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काल या ठिकाणी जे दुःखद घटना घडलेली आहे ते दुःखद घटना नेमकं कशामुळे घडलेली आहे काय सांगा? हे दारू पिण्यामुळे घडलेली आहे आणि त्यांनी म्हणजे दारू पित होते, 24 तास नशामध्ये होते आणि हे दारू पिण्यामुळे घडलेले आहे हे सगळं. तर सरकारने ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावा, हे दारूबंदी करावी जेणेकरून आज आमच्या घरामध्ये घडलं हे कोणाच्याही घरात घडू नये परत ही गोष्ट. कारण लहान लहान मुलं असतात किंवा आमच्यासारखे मुलं असतात ते, कारण वडील गेल्याचे दुःख हे सगळ्यालाच खूपच धक्कादायक असतं हे. त्याच्यामुळे ह्याच्यावर सरकारने ऍक्शन घ्यावी की जेणेकरून अजून पुढच्या कोणाच्या घरात ही गोष्ट घडू नये. आणि ह्या वस्तीमध्ये आज पांढरेमळा हडपसर एरियामध्ये आज या 3-4 दिवसामध्ये हे 4थी स्टेप आहे आणि त्याच्यामुळे अजून 2 जण ससूनमध्ये ऍडमिट आहेत. अजून त्यांचं लिगली काही माहिती नाहीये. काही खरं पाहता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या 2 दिवसापासून आणि सातत्याने आवाहन करतात की संपूर्ण पुणे शहरातले जितके अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे बंद कराया, अवैध धंदे बंद असले पाहिजे. तरी सुद्धा आज या ठिकाणी एवढी मोठी घटना घडली आणि विषारी दारू सेवन केल्यामुळे तब्बल 5 जण दगावलेले आहेत. त्यापैकी तुमच्याही परिवारामधला एक व्यक्ती आहे. ते व्यक्ती तुमचा कोण आहे? दगावले ते माझे वडील होते आणि त्यांची मी मुलगी आहे. त्यांचं नाव अरुणिमा मंडाडर आहे आणि माझं नाव ललिता अंगद जगताप आहे. ही घटना घडली, तुम्हाला काय वाटतं ह्याला जबाबदार कोण असलं पाहिजे? ह्याला जबाबदार सरकार आहे. हे सरकारने जर हे गुत्ते चालू ठेवले नसते, परमिशनच मुळे दिलं नसतं तर ह्या गोष्टी इथपर्यंत घडल्या नसत्या. म्हणजे सरकारने दारू धंद्यांना परमिशन दिलीच नसती तर हे घडलंच नसतं. घडलंच नसतं. आज आमच्या घरात घडलंय, उद्या कुणाच्याही घरात घडू नये आणि जेणेकरून आत्ताच्या वयामध्ये जे 15-15, 16-16 वर्षाची मुलं आहेत तेही दारू सेवन करतात ते. कारण अजून त्यांचं वय पण कशात काही नसतंय तरी सुद्धा ते करतात ते. ह्याच्या पुढे ह्याला सरकारच कारणीभूत असणार आहे. मुलंही वाहायला जातात ते आणि लोकांच्या घरामध्ये असं घर लोकांचं उद्ध्वस्त होतंय. जर दारूचे गुत्ते नसते तर आमचे माणसं दारू प्यायला गेलेही नसते
आणि मेन हे अशा गोष्टी घडल्याही नसते. आज त्यांच्यामुळे, आज ते दारू पित असल्यामुळे ह्या घराची अवस्था अशी आहे की त्यांनी जेणेकरून घरात पूर्ण पैसा देऊ शकले नाही. कमिशनर यांनी संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याबद्दल कायम आवाहनं केलेली आहेत, तरी अशा घटना घडत आहेत. तुम्ही कसं कारण पाहताय? की ह्या गोष्टीवर आहे की वारंवार जरी त्यांना वर्ण सांगितलं जाते की ह्या गोष्टी बंद करा, तुम्ही आता हॉटेल कोणाचं बंद करायचं असेल तर तुम्ही एका दिवसात लगे बंद करू शकता, कुठलं रेस्टॉरंट असेल की तेही तुम्ही बंद करू शकता, मग तुमच्याच्याने दारूचे गुत्ते का बंद होत नाही? हा सवाल तुम्ही नेमकं कोणाला करताय? हा सवाल सरकारला बी आहे आणि पोलीस प्रशासनाला, त्यांना सुद्धा आहे. पोलीस प्रशासनाला? हा, त्यांना सुद्धा आहे हा सवाल माझा, आणि सरकारांना पण आहे. आणि जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा लवकरात लवकर ऍक्शन घ्यावा की अजून पुढे चालून कुणाचा बळी जाऊ नये ह्या गोष्टीला. काय कामकाज तुमचे वडील करायचे आणि कसं घर परिवार चालायचं त्याबद्दल काय? आमचे वडील मोलमजुरी करायची, दिवसाची 500 रुपये जिथं म्हणजे जेवढे मिळतील कामानुसार, नाही का, जे हार्ड काम असेल त्यावेळेस ते दारू पिऊनच करणार. त्यांना दारू पिल्याशिवाय काम होत नव्हतं आणि ते दारू पिले तरच काम करायचे. आणि ज्यावेळेस दारू पिऊन काम करतील त्यातले जर समज 300-400 रुपये कदाचित हातामध्ये दिले तर ते 200ची दारू पिणार तर 200 घरामध्ये देणार, अशी परिस्थिती होती. तेवढ्यामध्येच आमच्या आईने घर चालवायचं, आम्हाला सांभाळायचं. आतापर्यंत हेच करत आलोय आम्ही. नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हडपसरच्या पांढरेमळा या ठिकाणी विषारी दारू सेवन केल्यामुळं तब्बल 5 जण दगावलेले आहेत, मृत्यूबळी पडलेले आहेत. हे सगळ्या गोष्टीला कारणीभूत जबाबदार कोण आहे? पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सातत्याने संपूर्ण पोलीस प्रशासनाला, त्याचसोबत सर्वसामान्य नागरिकांना देखील आवाहन केलं होतं की पुणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे, गांजे विकणारे आढळतील तर त्यांनी पोलीस प्रशासनाशी संवाद साधावा. 48 तासामध्ये आम्ही त्यांना धडा शिकवू, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. मात्र आज हडपसरच्या पांढरेमळा या परिसरामध्ये ज्या विषारी दारू सेवन केल्यामुळे ज्या 5 जण दगावले आहेत, जे परिवाराचे आधार होते तेच परिवार आता निराधार झालेले आहे. यांचं देखभाल आता करणार कोण? रासरूसपणे सुरू असणारे अवैध धंदे हे पोलीस प्रशासनाला आवडण्यासाठी जड जात आहेत का, असा देखील सवाल आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. अवैध दारू विक्रेते करणाऱ्यांवर का कारवाई केली जात नाही, असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर अवैध धंदे करणाऱ्या लोकांसोबत पोलीस प्रशासनाची मिलीजुली भगत आहे का, असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. हडपसरच्या पांढरेमळा या परिसरामध्ये ज्या परिवारावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या परिवारामध्ये आपण आहे. पत्र्याचं शेड आहे, घर परिस्थिती अतिशय नाजूक आहे, बिकट आहे. आपण या ठिकाणी पाहतोय कसं बसं करून हातावरती पोट असणारं हे परिवार आपलं घरगुजारा करत होतं. घरचा करता धरता व्यक्ती 200-400 रुपये कमवायचा आणि त्यातनंही अर्ध्याहून जास्त पैसे ते पिण्यासाठी दारूच्या गुत्त्यावरती जाऊन घालवायचा. कसं बसं हे परिवार आपलं पोट पाणी चालवायचं. परंतु ह्या परिवाराचा आधार असणाराच मुख्य व्यक्ती तो दगावला आहे. कशामुळं? तर विषारी दारू सेवन केल्यामुळं. मग हे विषारी दारू विक्रेत्यांवरतीच पोलीस प्रशासन पूर्णपणे आळा का घालत नाही, याचा सवाल आता या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. पुढे चालून पुणे पोलीस आयुक्त या संपूर्ण घटनेवर आणि अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सिमोनसह मी मनीष कांबळे, हडपसर.